आज मी तुला फार मोठ्या निर्मात्याला भेटवणार आहे ज्यांनी ओम शांती ओम केला होता, पण तो चित्रपट पूर्ण झाला नाही आणि आता तुला घेऊन त्याला एक चित्रपट करायचा आहे. मला घेऊन? येस, मुकेश रामपाल. काय काड्या करायची सवय आहे माहित नाही. हॅलो हॅलो, मुकेश, कॉल मी माईक. माईक नाही, याला लावा माईक नाही म्हणते. माझं नाव माईक. ओम, मी तुला घेऊन एक पिक्चर करायचं म्हणतोय. गोष्ट तू सांग. एक कासव असतो आणि ससा असतो, त्याच्यात कासव. गोष्ट म्हणजे तुला घेऊन त्यांना एक चित्रपट करायचा आहे. तुझ्या डोक्यात काही गोष्ट असेल तर ती त्यांना सांग. तुझी गोष्ट. माझी? येस. हे प्रोड्यूस करणार? हे प्रोड्यूस करणार मी. तुझी गोष्ट. मग मला ओम शांती ओम नावाचं. ओम शांती ओम. ती जुनी गोष्ट झाली, जुनी. ती कोण बघणार आत्ताच्या या 21व्या शतकात? कोण बघणार? कोण देखेगा? दुसरं काहीतरी सांग, मी करेन तुझ्यासाठी. मला घेऊन जर पिक्चर करायचं असेल तर ओम शांती ओमच करावा लागेल. यू नो. अरे हा आहे ना, हे गॅसचा लय प्रॉब्लेम होतो, तुम्हाला नाही माहिती आहे. घ्या, बरं वाटेल लगेच. घ्या. यू नो. ओके, तुम बहुत जिद्दी हो, खूप जिद्दी आहेस तू. ओके, तुला घेऊन मी ओम शांती ओम परत करेन, पण शांती कुठून आणणार? कारण तो सेट तर जळून गेला होता पूर्ण. फू फू फू. हो, माहिती आहे आम्हाला. तो सेट जळून गेला होता आणि त्या जळलेल्या फ्लेक्सचा इन्शुरन्स म्हणून तुम्हाला 250 रुपये मिळाले होते. ओके, तुला घेऊन मी ओम शांती ओम करेन, पण तुम्ही शांती शोधून ठेवा. मी तोपर्यंत आलोच जाऊन वडाळ्याला. शांती? डॅडी, हा, शांती कुठे शोधायची? अजूनपर्यंत मला भेटले नाही, तुला कुठून देऊ? चल ये इकडे शोधू. शांती. मुकेश, मी तुला ओळखलंय. मी तुझा बदला घेणार. मी ओम शांती ओम बनवणार. मुकेश बेटा. कोणीस तू? बेटा, मी तुझी आई आहे बेटा. ओ डॅडी, हे काय तुमचं नवीन लपडं? नाही, माझा काही संबंध नाही. हे बघ, जगातली शेवटची बाई जरी शिल्लक राहिली ना तरी ही रिस्क मी घेणार नाही. नाही बेटा, मला ओळखलं नाहीस? नाही का तू नेहमी म्हणायचास, बड़ी शिद्दत से मैंने कांदा पोहा खाने की कोशिश की है, आदिनाथ कोठार ने मुझे चाय दी है. अरे हे काहीतरी बडबड करायला लागले. अरे सिक्युरिटी या. बेटा, याला मी घेऊन तुझी जा. आई आहे बेटा. बेटा, मी तुझी आई आहे बेटा. नाही, चल पप्पू चल. याला काहीच आठवत नाही. तू मेरा बेटा नाही हो सकता. आठवतोय का वांग्याचा हलवा? हा, आठवलं आठवलं बेटा. बरं बेटा, ओळखलंस मला? ओळखलं. मला ओळखलंस बेटा? सांग कोण मी? कुशल बद्रिके. गेटअप बघ ना. आई, तुझी आई आहे मी बेटा. ओळखलं आई, ओळखलं. हा बघ आपला पप्पू इकडे आहे. भळा इकडे. हा पप्पू, आपला पप्पू. लय मोठा सुपरस्टार झाला तू. पण मला एक सांगू, मी तुला तरुण दिसायला लागला रे. काय लाई तो कलप? अरे कलप दिलत नाही रे. माझं पुन्हा प्रक्षेपण झालं नाही का?
प्रक्षेपण रिपीट टेलिकास्ट. अरे नाही मग पुण्याला जन्म, पुनर्जन्म पुण्याला जन्म. पुनर्जन्म झाला बाळा तुझा. म्हणजे तू बदला घ्यायला आलायस. हो बदला घ्यायला आई मी बदला घेणार. आठवतंय तुला मी सगळं. ओम शांती ओम बनवणार. हा. मी मुकेशचा बदला घेणार. शाबास बाळा. आई फक्त शांती हवी. शांती. हा शांती कुठे मिळेल आता. अरे शांती नाही भेटत यार. शांती. शांती हवी. शांतीला शांती. ऑडिशन. आपण ऑडिशन घेऊया. येस आपण व्यवस्थित ऑडिशन घेऊया. वेगवेगळ्या मुली येतील आणि त्यातनं तशीच दिसणारी शांती शोधूया. येस. हा. एक्सक्यूज मी शांती प्रिया. एक्सक्यूज मी सिरियलचं ऑडिशन इथेच चालू आहे का? हा इथेच आहे. एक्सक्यूज मी एक्सक्यूज अगं बाई, अगं बाई, चिंगम गिळलं वाटतं. ए बाहेर काढ. चिंगम गिळलं का? हा? काय झालं? आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. मी मी तुमची खूप मोठी फॅन आहे. आय एम सो सॉरी. हा, तर तू माझ्या पिक्चरमध्ये काम करशील. पण मी तर डेली सोपसाठी आली आहे. का? म्हणजे डेली सोप करून मला घराघरात पोचायचंय. मग सेल्समनची नोकरी कर. नाहीतर पेपर टाक. घराघरात पोहोचशील तू. नाही पण मला ऍक्टिंग करायची असं. तीच माझ्या पिक्चरमध्ये कर असं म्हणायचंय मला. कुठला रोल आहे मला? शांती प्रियाचा. शांतीप्रिया. Yes. मला माहिती आहे. पिक्चरचं नाव काय आहे? ही शांतीप्रिया कमी आणि आंटीप्रिया जास्त वाटते. नाही तीच आहे आई ती. तिचा सुद्धा पुनर्जन्म झालाय. अच्छा. हो. पण ती वेगळी दिसायची. ती किती गोरी गोरी पान होती. अगं ती मागच्या जन्मी जळाली होती ना. आता या जन्मी थोडी करपणारच ना. हा बेटा. आता माझंच बघ ना. काय? मी मागच्या जन्मी किती गोरा होतो आणि या जन्मी थोडाच गोरा आहे. हड. असं दे बेटा. असं दे. मी समजू शकतो बेटा. सर पिक्चरचं नाव काय आहे? ओम शांती ओम.